गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले असून मागील विधानसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीसाठी देखील आमदार अभिजित पाटील यांनी जोरदार मोर्चे बांधणी केल्याचं दिसून येत आहे। आज मेंढापूर येथे श्री दुग्धेश्वर मंदिरात नारळ फोडून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील हे मेंढापूर येथे दाखल झाले असताना समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी बोलताना पहा काय म्हणाले माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील। ग्रामदैवत दुग्धेश्वरास श्रीफळ अर्पण करून आज दुग्धेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व उमेदवार नतमस्तक झाले। त्या दुग्धेश्वरास नतमस्तक होतो। या सोलापूर जिल्ह्यातलं ऋषितुल्य नेतृत्व, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब या जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची लढाई सुरू केलेली आणि परिवर्तनाची लढाई जिंकून आपल्या माढा लोकसभेचे खासदार झालेले लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब आता त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक वसंतनाना देशमुख साहेब, ज्यांनी पहिल्या दिवशीपासून आशीर्वाद दिला, ते हा बाप मधुकराबा नाईकनवरे, जिल्हाध्यक्ष पल्लवीताई पाटील, दुसऱ्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अतुलभाई चव्हाण, DS पाटील सर, दिलीप नाना कोरके, वसंताच्या चव्हाण, डॉक्टर हनुमानजी कपाले, नितीनजी कटके, भारताबा भुसे, विठ्ठल नाना कडलासकर, कांतीलाल बापू गलांडे, मृदुलाताई तळेकर, सर्वच उपस्थित विचारपीठावर उपस्थित असलेले वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी, सर्व उमेदवार, मायबाप जनता, पत्रकार बंधू, प्रचाराचा शुभारंभ दुग्धेश्वराच्या पावन नगरीतून भैयासाहेब, या दुग्धेश्वराची मूर्ती रोज थोडी 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 वाढत जाती अशी त्या ठिकाणी आख्यायिका। आणि या दुग्धेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर नवसाला पावणारा शंभू महादेव
सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो. मी ज्या ज्या वेळी आलो त्या त्यावेळी दुग्धेश्वरानं आशीर्वाद दिला आणि दुग्धेश्वराच्या आशीर्वादानं या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी देखील निवडणूक लढत असताना बंद पडलेला कारखाना सुरू करत असताना मायबाप जनतेनं संधी दिली म्हणून बंद पडलेला साखर कारखाना सुरू झाला. जो विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद होता म्हणून ऊस जाण्यासाठी लोकांची हळसांड होत होती, तो कारखाना सुरू झाला. मी निवडून यायच्या आधी त्या ठिकाणी 3 लाख गाळप नाणं त्या वर्षी झालो आणि या वर्षी आम्ही महिन्यात 3 लाख गाळप केलं. पहिल्या वर्षी निवडून आलो 7 लाख गाळप झालं होतं, या वर्षी 2.25 महिन्यात 7 लाख गाळप केलं. मग जो कारखाना सभासदांनी बंद पडला होता तो सुरू करण्याची ऊर्जा दिली, संधी दिली म्हणून त्या ठिकाणी सुरू झाला. ज्यावेळी कारखान्याची निवडणूक लढली त्यावेळी ऊसाचा भाव आपण सगळेजण परिचित आहे की 2,200 रुपये जिल्ह्यामध्ये ऊसाची दराची स्पर्धा होती आणि मग पहिल्या वर्षी आम्ही 2,500 रुपये भाव देऊ म्हणून निवडणूक लढली. मागची ऊसाची बिलं देऊ म्हणून निवडणूक लढली. मग ऊसाची बिलं देत थकीत बिलं देऊन त्या ठिकाणी 2,500 रुपये भाव दिला. आता काही लोक ऊसाच्या दरावर बोलतात, पण आपण जसं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला संधी दिली त्या वर्षीपासून बघा, पहिल्या वर्षी 2,500 रुपये दिला, पुढच्या वर्षी इथल्या एका कारखान्याने 2,500 रुपये जाहीर केला. मी फक्त म्हणलं आपला कारखाना अडचणीत आहे, त्यांचं 2,500 आहे तर आम्ही 2,550 रुपये देऊ. त्यांच्यावर टीका झाली, टिप्पणी झाली. जाहीर केलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाच्या समोर 2,500 रुपये आणि जमा करायची वेळ आली 2,700 रुपये. त्यानंतर दुसऱ्या एका कारखान्यानं 2,800 केलं, आपण 2,825 रुपये केले. मला सांगा, मी जर त्यावेळेची 2,550 च्या ऐवजी 2,400 म्हणलो असतो तर काय झालं असतो? मिळालं असतं दराला, स्पर्धा लागली असती का? मग त्या वर्षी 2,825 रुपये सांगितलं, 2,825 ते 3,000 रुपये. का पुढे गेला नाही कोणता कारखाना? गेला का? मग बोलण्याचा अधिकार त्या ठिकाणी कुणाला आणि का? मग गेल्या वर्षी स्पर्धा लागलेली होती, आज देखील ठामपणे सांगतो 3,500 रुपये देणार म्हणजे देणार. आज काही अडचणी आहेत, जरूर अडचणी आहेत, परंतु जे जे शब्द दिले ते सगळे पाळले. आता गेल्या वर्षी बघा 2,800 रुपये त्यांनी पहिला हप्ता दिला, आम्ही 2,803 रुपये दिला. त्याच्यावर त्यांनी सांगितलं विठ्ठल कारखान्यापेक्षा 1 रुपया जास्त देतो. दुसरा म्हणला जिल्ह्यात 1 नंबर देतो. मग म्हणलं आता ह्यांचा दम होऊ दिला. 2,803 रुपये झाल्यावर ह्यांनी 100 रुपये दिलं. किती झालं त्यांचं? 2,900. आपण दिवाळीला किती दिलो? आपलं किती झाले? 3,003. त्यांचं किती यायचं? आता अजून तुम्ही 103 रुपये महागाय आणि कुठली नाकान वांगी सोलायला लागलाय. बर, पहिल्या वर्षीचं उदाहरण बघा, 2,500 रुपये होतं. मी जर पहिल्या वर्षी म्हणलो असतो 2,800 रुपये देता येते, ती म्हणली असते आम्हाला 2,500 आणि 300 दाबला असतं का नाही? पण ह्यांची कळ मारायची होती मला. हळूहळू विठ्ठलच्या सभासदावर विश्वास आहे, निवडून दिलाय का नाही? आज विठ्ठलचा सभासद एकालाही त्या ठिकाणी विश्वास नाही. सगळ्याला वाटतंय 3,500 मिळणार, पण माझं म्हणणं काय, आपलं 3,500 मिळणार आहे तर ह्यांचं घालवायचं. तर आता ह्यांचं काय आहे बघा, ह्यांचं क्रशिंग
इकडल्याचं किती आहे माहिती आहे का? 25 ते 27 लाख. 25 लाख क्रशिंगला. 500 पैसे किती झालो? 25 पाचा 1,200. 100 रुपये अजून राहिले ना आपल्या माग. म्हणजे 600 रुपये 25 सकल 150 कोटी ह्यांचं जाणार आहे. माझं 30 जायचं. मग माझं म्हणणं काय आहे? तुम्ही 100 केलं, मी 200 केलं. आता बारी कोणाच्या त्यांच्या का नाही लय शेतकऱ्याचा पुळका आहे. मन ना उद्या 200 नाही काढलं तर बोल पुढं. तुझं घालवायचे दाजे आम्हाला. आणि त्यांच्या पार्टीच्या लोकांना हे कळत नाही. लगात घालवून तुम्हाला मिळवून देणार आहे की आपल्या पार्टीने मिळणार का पैसे? त्यांचाच ऊस गेलाय, त्यांनाच पैसे मिळवून देणार आहे. आज गेल्यावर बटन तेवढं आपल्याला दाखवणार आहे. आणि मग मी तर उलट म्हणतो, आता लागली निवडणूक, ऊस दराचा विषयच काढलाय. माझं जाहीर पत्रकार महोदय आपल्या निमित्तानं रणजित सिंह शिंदेना आव्हान आहे, आपण जर खरंच त्या ठिकाणी सेवा करताय तर एखाद्या वडिलांना दिलेला शब्द पूर्ण करणारा खराच पोरगा मरत असतो. 600 रुपये जमा कर आणि मग मैदानात ये. त्यांचा नाद काय? आपलं घालवायचं आणि त्यांचं झाकून ठेवायचं. आर गड्यानो, तुम्हाला पटांगणात एक गडी म्हणला ही बारा पटांगणात आलाय. आर मी पटांगणात 2 वेळा येऊन गेलो, तुम्हाला घालून नाही. आता तुम्हाला सगळ्याला एकाच कोंड्यात घेतलंय. कसा बाहेर निघताय बघ तुझी. अरे अजून एक लय भारी बोलती. आता भाजपाच्या विरोधात बोललो. अरे आमची लढाई त्यांच्याशी नाहीच. आता महिला आमच्या आहेत, पण तुमच्याबद्दल नाही. जी चाडगेपणा असतो ती 2-4 नेता असं करते तो. आणि जणू काय पालकमंत्र्याला इतक्या चाड्या लावायला लागली ती. आम्ही काय म्हणलोच नाही. आम्ही काय म्हणतोय माहित आहे का? हितली प्रस्थापित कोण आहे? तिथली प्रस्थापित हितली प्रस्थापित ज्यांनी अनेक वर्ष पंचायत समिती जिल्हा परिषद औदुंबरांच्या काळानंतर कधी आपल्या परिवाराला पंचायत समितीवर सत्ता स्थापन करता आली नाही. आणि मग ही योग्य वेळ होती. मग ज्यांनी त्या ठिकाणी वर्षाताई आत्ता बोलताना सांगितलं, वर्षाताईंनी गेले 1 वर्ष झालं जसं आरक्षण निघालं तसं ह्यांना घेऊन प्रचार केला. वाखरी गाणा गटात त्या ठिकाणी पिंजून काढला. आणि मग मला सांगा, ही निवडणूक कोणाची होती हो? त्यांनी काय केलं? वर्षाताईंना तिकीट द्यायच्या ऐवजी स्वतःच्याच भावाच्या बायकोला द्यायला निघाली. आज त्यांचा वापर करून घेतला का नाही? प्रचार करून घेतला आणि पुन्हा घरचा उमेदवार आणला. मला सांगा, घरचा उमेदवार आणत असताना त्यांनी जर वर्षाताईंना तिकीट दिलं नाही, राष्ट्रवादी 2-1 होऊन आणि म्हणून मी भाजपमध्ये जातो म्हणलं असतं तर थोडी लाज राहिली असती. आता कशासाठी गेली ती? ह्यांची एवढी राहिली नाही की दादांनी माझ्याकडे पाठवलं. पुन्हा ही इकत बसली असती. एक कारखाना ऐकलाय, 40 वर्षानं देऊन टाकलाय आणि ती घडी सांगतोय आम्हाला. आता साधं ओव्हर आहे. मैदानात आहे जवळ, कोण कुणाच्या किती दम आहे ही निघणारच आहे. 5 तारखेपासून 7 तारखेला निकाल लागणार आहे. माझं तुम्हाला या निमित्तानं म्हणणं आहे, काय जणू काय त्यांना इतका पुळका आलाय. भैयासाहेब, तुम्हाला एक किस्सा म्हणून सांगतो. 2014ला ह्या कल्याणराव काळे साहेबाचा त्या अभिजितनं पळून प्रचार केला. कुणाच्या विरोधात केला? शिंदेच्या विरोधात, रात्रंदिवस. आणि आता ही जीव तोडून कोणावर बोलती ती? ज्यानं प्रचार केला आणि ज्याच्या विरोध केला त्याच्यासाठी ज्यानं केलं त्यावर बोलती. जनाची नाही तर मनाची हाय हो. आणि मग साध्या गोष्टी आहेत त्या. अभिजित पाटील तुमचा कार्यकर्ताच आहे.
होता. तुम्हाला मी आता होता आलं गाव. अभिजित पाटील कार्यकर्ताच आहे, परंतु तो आता या जनतेनं 3,59,000 मताचा प्रतिनिधित्व आहे आणि त्या ठिकाणी प्रतिनिधी असल्यानंतर एका लोकप्रतिनिधीचं त्या ठिकाणी बोलत असताना आपण तारतम्य पाळलं पाहिजे. आपण वयानं मोठा आहे, आमचं माझी नेता आहात आणि तुम्ही जर आरोसुऱ्याची भाषा केली तर कसं शोभल. आणि पुन्हा आम्ही एखाद्या जर फटीवर आलो तर सोसायचं नाही हो. आणि घडी सांगतोय पटांगणात आला. अरे 2014ला आम्ही साहेब निवडणूक लढल्यावर त्या टीव्हीवरती भैया सभा झाली, ती घडी पडल्यावर भाषण करायला उभा राहिला आणि त्या ठिकाणी म्हणला माझं एवढं पैसे गेलं मला लोकांनी मतं दिली नाही, ढासा रडलं. मी त्या दिवशी ठरलो या रंडोले या मागे जायचं. अरे आपण लढणारा माणूस आहे, हार जीत काय बी होईल. निवडणूक आहे, कुस्तीच्या मैदानात आल्यावर चितपट करल पण रडत. अरे म्हणलं ह्या आपल्याकडे लायकीचा नाही गड्या. मला या निमित्तानं तुम्हाला एवढीच उद्योग अपघातानं आमदार झालाय. लगा 30,700 चालू आहे. आमदार झालाय म्हणलं बाबा, आमदार झालाय. बरं आता डबल आमदार आहे. ही प्रेम आहे. आज बघा या जिथं आज भैया आपण शुभारंभ करतोय त्या गावात 1349चं लीड आहे. आणि मग ही गावं ज्यावेळेस आपल्या पाठीशी उभा राहतात. निवडणूक लागली कशाची? जिल्हा परिषद पंचायत समितीची. बोलती ती कशावर? कारखान्यावर. माझी त्यांना नम्र विनंती आहे, कुठल्या बी गावात कुठल्या बी चौकात कुठं बी समोरासमोर बसू. मागचं जर काढलं तर सगळ्याचा हिशोब आहे. पण माझी विनंती आहे ही आपल्या सहकार्यांची निवडणूक आहे. तुम्ही घरातलं उमेदवार उभा केलं, तिकडचा एक गडी म्हणला होता मुंबईलाच जाऊ देत नाही. आज तुला तिकीट बी कुठलं मिळू देत नव्हतं. आता कोंड्यात घातलंय. ज्या घरानं शरदचंद्र पवार साहेब, यशवंतराव चव्हाण साहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या विचारावर पुरोगामी विचार त्या ठिकाणी जपला आणि आयुष्य त्या ठिकाणी खर्ची घातलं, त्या घरातली ही तिसरी पिढी आज त्या ठिकाणी नेमका काय विचार घेऊन त्या ठिकाणी गेली. आणि मग विचार घेऊन जात असताना स्वतःचा स्वार्थ साधत असताना जर त्या ठिकाणी माझं आणि माझ्या कुटुंबाचं एवढंच बोलत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला देखील विचार करायची वेळ आहे. मग कल्याणराव काळे साहेब जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांनी विधान परिषद लढली, विधानसभा लढली, त्या ठिकाणी कारखान्याचं चेअरमन होतं आणि तरी देखील जिल्हा परिषदला त्या ठिकाणी त्यांच्या घरात उमेदवारी पाहिजे. अहो त्याच गटात पंचायत समितीला पडलाय तुम्ही आणि जिल्हा परिषदला उभा लागलाय. म्हणजे काय तुम्ही. आता खरी निवडणूक आहे की तुम्हाला चांगला इंगा लावणार आहे ही लोक सगळी. कारण जी भैयासाहेब विधानसभेला तर अशी बोलत होती, आम्हाला कधी कधी वाटायचं आज लय जोरात भाषण केलं. एक जण मला मागणं म्हणायचा 10 लाखाची सुपारी आहे. जरा दुसरं जोरात केलं म्हणायचं आयला 20 लाखावर गेले काही. पुन्हा जरा जोरात गेले कळायचं 50 लाखावर गेले काही. मला तर वाटायचं तिकडून शिंदे रोज ह्यांना काय तर पाकिट पाठवायचं, तसं घसा तोडायचं. जेवढा घसा तोडल तेवढं मत टाकायची मला लोक. आपण मुळात तुम्हाला सुपाऱ्या वाजवायशिवाय दुसरं काय येतंय. मग साधा विषय आहे, त्या ठिकाणी निवडणूक आहे, निवडणुकीप्रमाणे खेळू. अनेक विषय आता जसं मगाशी वसंतदानांनी सांगितलं, आज जर उमेदवार तपासलं तर इथं ज्यांची पार्टी होती ना त्या पार्टीत
इथं. आणि अजून एक सांगितलं परवा, आता आमची ताकद वाढली. विधानसभेच्या निवडणुकीतला रणजित शिंदे तिकडच होते, परिचारक पार्टी तिकडच होती, समाधान काळे, कल्याण काळे तिकडच होते, गणेश पाटील तिकडच होते. नवीन कोण आहे तुमच्याकडे? तसं बाळासाहेब देशमुख आता आमच्याकडे येते. तुम्ही सांगा ना, पार्टी तुम्ही कुठं वाढवली? फक्त जुन्या भांड्याला तलय केली, तिकडून तिकडं तिकडून इकडं, काय दुसरं करत नाही ते. यांचा विषय एवढाच आहे, काही झालं तर आमच्या घराची सत्ता राहिली. आपण जर बघितलं तर यशवंतभाऊ पाटील साहेब 11 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते, जिल्हा अध्यक्ष होते, 20 वर्ष पंचायत समिती सदस्य होते. बापू 5 वर्ष त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होते. भाभी 10 वर्ष होत्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. 45 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी या गावानं त्या ठिकाणी स्वीकारलंय. आणि मग भारत बापू तुमच्या जवळचा कार्यकर्ता, मग भारत बापूला जर त्या ठिकाणी तिकीट दिलं तर काय होईल? मगाशी जाताना बोलताना सांगितलं, मला काय भाव नाहीत का? आम्हाला काय घरात महिला नाहीत का? एकमेव मी नेता आहे. शिंदेच्या घरात गेल्या वर्षी 4 उमेदवार होते. यावर्षी का धाडं चालणार एक उभा करायचा? आता पटांगणात घेऊन पाडल म्हणून ना. आता ही पटांगणात आली. आम्हाला तुम्ही भाभी आदरणीयच आहात, परंतु पोरगा त्या ठिकाणी काय गुणाचा आहे त्याची मात्र पत्न आता त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये. कारण जिथं जिथं मी भैयासाहेब दादा आम्ही 5-5 हेलपाट घातलं, सांगितलं, विनंती केली, पण गडी एवढा तावात होता. आणि माझं जाहीर आव्हान आहे, गड्या आता ना कुणाचा पण करू, माझा तेवढा करू नको. मी आता पौन नदीच्या पलीकडे आहे, तुम्ही निम्या नदीत आहे. पुन्हा डोबी डाव खेळेल, पुन्हा माघारी उडी मारून जर तुम्हाला खाली धरून बसलो, श्वासच घेऊ द्यायचं नाही. माझी विनंती आहे, निवडणुकीसारखी खेळा. मी मागच्या निवडणुकीत पण वशात आल्यानंतर जाहीर माफी मागून तुम्हाला सांगितलं होतं, पण पाना फुटला. आता पण विनंती आहे, व्यक्तिगत टीका करायला जाल तर माझी एवढा झालच नाही. चांगल्याला चांगलं. आमची विनंती आहे, विकासावर बोलू, ऊसदराच्या बाबतीत बोलू, आमची तयारी आहे. मला दुसरा एक गडी मारला, वर्ष झालं काय काम केलं? अरे 15 वर्ष बंद पडलेली आमसभा माड्यामध्ये चालू केली. पंढरपूरची आमसभा बंद पडली होती, 13 तास आमसभा त्या ठिकाणी घेतली. मध्यंतरी पत्रकार महोदय माझ्या ग्रीनिस बुक ऑफ मधली रेकॉर्ड मधली काही लोक येऊन भेटून गेली आणि त्याची माहिती घेऊन गेली. आणि आम्ही आता त्या ठिकाणी 13 तास आमसभा झाली असं कुठं रेकॉर्ड आहे का देशात तपासायला गेले. आणि जर त्या ठिकाणी आपल्यापेक्षा जास्त कोणी घेतली असेल किंवा नसेल तर त्याची माहिती 6 महिन्यात आम्ही गोळा करू. आणि आतापर्यंतच्या माहितीनुसार आपणच एकमेव की 13 तास त्या ठिकाणी आमसभा घेणार आहे. आणि मग काय काम केलं तर दर 3 महिन्याला त्या ठिकाणी आम्ही BLCची मीटिंग घेतो. शेतकऱ्याला का कर्ज देत नाही, अण्णासाहेब पाटील महामंडळात का कर्ज दिलं जात नाही, CMA GMAचं का कर्ज दिलं जात नाही, या बाबत पाठपुरावा करतो. मग PWD असेल, त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम असेल, पाटबंधारे असेल, पाण्याच्या बाबतीतलं नियोजन करायची जबाबदारी असेल, त्या ठिकाणी त्याच्यावरती आम्ही काम करत असताना आज रस्त्याच्या कामाच्या अनेक त्या ठिकाणी योजना पुढे घेत असताना विधानसभेमध्ये तुम्ही निवडून दिले विधानसभेचा आमदार म्हणून. ज्या ज्या वेळी त्या ठिकाणी विधानसभेचं अधिवेशन आलं, एकही दिवस गैरहजर न राहणारा आमदार म्हणून मी काम करतोय. आणि ज्या दिवशी विधानसभेत जातो त्या दिवशी बोलल्याशिवाय त्या ठिकाणी येत नाही. आणि मग जे जे म्हणून प्रश्न आहेत
आपल्या भागातला त्या ठिकाणी दुधाचा भेसळीचा प्रश्न होता, त्या ठिकाणी आम्ही लावून धरला, MPD लागला. आज दूध भेसळ्यावरती मोठं काम करण्याचं संधी मिळाली. आज मार्केट कमिट्या प्रायव्हेट केल्या जाणार आहेत, त्या विधेयकावर बोलण्याचं काम केलं. शिक्षकाच्या TET बाबतचं बोलण्याचं काम केलं. वकील संरक्षण कायद्यावरती बोलण्याचं काम केलं. त्या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुका झाल्या पाहिजे त्या संदर्भात भूमिका मांडली. पंढरपूरच्या दूषित पाण्यावरती भूमिका मांडली. पंढरपूरच्या दर्शन बांगेत होत असलेल्या त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टीवरती भूमिका मांडली. चांगल्याला चांगलं, वारी चांगली झाली त्याचं देखील अभिनंदन आम्ही केलं. आणि मग चांगल्याला चांगलं म्हणण्याचं आणि त्या ठिकाणी संविधानिक पदावरती बसल्यानंतर त्या प्रत्येक कामाच्या सहभाग घेत असताना माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या ठिकाणी माझ्या घरात ग्रामपंचायत सदस्य नव्हता त्या ठिकाणी मला चेअरमन केलं, आमदार केलं. आज मला तुम्ही मतदारसंघाने त्या ठिकाणी आशीर्वादाने निवडून दिलं, म्हणून या राज्यातलं सर्वोच्च पद असणारं विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर देखील आपल्यामुळे बसायला मिळालं. आणि मग तुम्हाला संधी मिळाली होती, जी संधी मिळाली तिथं तुम्हाला काम करता आलं का? मला जी संधी मिळाली ती त्या ठिकाणी काम करण्याचं काम केलं. एक साधं उदाहरण सांगतो. आतापर्यंत राज्यामध्ये कुठेही जे आपल्याकडं महाई सेवा केंद्र चालवतात त्यांची मिटिंग कुणी घेतली नव्हती, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या नव्हत्या. अनेक प्रश्न, अनेक अडचणी आहेत, त्या सगळ्या प्रश्न समजून घेऊन त्यांच्या सोबत राहण्याचं काम करतोय. मग प्रत्येक प्रश्नावरती प्रत्येक सोमवार मंगळवार जी असेल एक ना एक दिवस त्या ठिकाणी काम करायची भूमिका घेतली. आज आपल्या ज्या ठिकाणी आपण दुग्धेश्वराचं नारळ फोडला, आपण त्या दुग्धेश्वरा मंदिराला अनेक वर्षापासून मागणी होती. ब वर्ग दर्जा त्या ठिकाणी आपण इथं दिला. या गावच्या ग्रामपंचायत ऑफिसाला 25 लाख रुपये नवीन दिलं. अशी अनेक काम आहेत. मग इथं जे म्हणून आपल्याला करता आलं ते करण्याची भूमिका या ठिकाणी बजावली. आणि मग ह्या सगळ्या भूमिका बजावत असताना आज मात्र विकास कामावरती बोलण्यापेक्षा आणि मग ही सांगते ती काय निधीचं. आज मला या निमित्तानं आपल्याला सांगायचंय, निधी आणायचा आहे म्हणते ती. निधी कुठनं आणणार आहे? मी एक गोष्ट सांगतो. काही जणांनी सांगितलं विरोधी पक्षात आहे. विरोधी पक्षात असलेला जरी आमदार असला आणि त्या ठिकाणी काम करत असला तरी बघा ज्याचं काम बोलतं त्याला काय असतं. मी एक साधं उदाहरण सांगतो. आपल्या इथं शक्तीपीठ व्हायला लागला होता. बार्शीवरनं मोहोळवरनं पंढरपूर सांगोला मार्गे चालला होता. मी अधिवेशनात 2 वेळा प्रश्न विचारला याच्यावरती की हा शक्तीपीठ त्या ठिकाणी रत्नागिरी कोल्हापूर रस्त्याला पॅरलल होणार आहे आणि हा या रस्त्यावर वाहतूक नाही. आणि मग सांगलीच्या पुढे अजून रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आणि मग इथं जर काम पूर्ण होणार नसेल, परत काम अडकणार असेल आणि ज्या रस्त्यावरती ट्रॅफिक नाही तिथंच पुन्हा अजून शेजारी रस्ता करणार आहे, त्याच्याऐवजी आणि तो सगळा बागायत एरियात जातोय, त्याच्याऐवजी आपण या बाजूने रस्ता घ्यावा. आणि मग मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, पालकमंत्री महोदय होते, बैठक झाली आणि बैठकीत ही गोष्ट त्या ठिकाणी सांगितली की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत असणारं आई तुळजाभवानी आणि शिखर शिंगणापूर हे 2 कुलदैवत त्या ठिकाणी जोडली जाणार आहेत. मुख्यमंत्री महोदयांचं कुलदैवत तिथं जोडलं जाईल. ज्योतिबा देवस्थानाला त्या ठिकाणी रस्ता जाईल, पन्हाळगड जाईल, बाळूमामाचं आत्मापूर जोडलं जाईल आणि हा रस्ता सगळा माळरानावरनं जाणार आहे. आणि मग माळरानावरनं गेल्यानंतर तो बार्शीतनं माड्यावरनं मोडलीवरनं करकमवरनं त्या ठिकाणी आव्यातनं जांभूडवरनं भायांच्या मतदारसंघातनं माळशिरस मधनं पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात जाणार आहे. आणि मग ही ज्यावेळेस भूमिका आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाला मांडली आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं विकसित भागात विकास करण्यापेक्षा अविकसित भागामध्ये विकास झाला पाहिजे. आणि हा रस्ता जर या माळरानावरून गेला तर या बाजूला या गावामध्ये मेंढापूरमध्ये भैया आपल्याला MIDC करायची आहे आणि मग आपल्या हाकेवरनं रस्ता जाणार आहे. त्या MIDCला मोडली MIDCचं अधिसूचना निघाली आहे. माड्याच्या पलीकडे एक MIDC करायची आहे, आपल्याला माळशिरस मध्ये एक करायची आहे, पालकमंत्र्यांनी मसवड मध्ये एक करतायत आणि मग त्या माळरानावर केल्या तर 5-6 MIDC होतील आणि मोठे उद्योग येतील. इथल्या तरुणांना रोजगार मिळेल, इथले तरुण त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय टाकतील आणि आपल्या भागाची त्या ठिकाणी एक वेगळ्या औद्योगिक क्रांतीमध्ये बदल होईल. ही मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी मीटिंग मध्ये त्या बोलल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना ही गोष्ट पटली आणि मग मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती दुसरा आराखडा करायला सांगितला. दुसरा आराखडा झाला आणि मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये पालकमंत्री आणि माझं नाव घेऊन त्या ठिकाणी सांगितलं की आपण इकडून रस्ता आता इकडून बदलतो. आणि काय गडी म्हणायला लागलं, आम्ही मागणी केली
त्यांना माहित बी नाही. माझी विनंती आहे, मागणी केली, मंजूर केली कोणी हो? मुख्यमंत्री महोदयांनी. मुख्यमंत्री महोदयांनी म्हणले का त्यांचं पत्र आलतं म्हणून मी मंजूर केला? माझी विनंती आहे की हा मुख्यमंत्री महोदयांनी 300 किलोमीटर रस्त्याची त्या ठिकाणी लाईन बदलली. आज काय जणांना वाटते ह्यात काय होणार आहे? एक साधं उदाहरण सांगतो. पत्रकार बंधू आहेत, पत्रकार बंधू, आपण दगडी पुलाच्या शेजारी एक पूल आहे, त्या पुलावरून सोलापूरकडे निघाल्यावर एक वळण आहे बघा, एक वळण आहे. उजव्या बाजूला 65 एकर जमीन आहे भैया, डाव्या बाजूला दोन्हीकडे शासनाची जमीन आहे आणि वळण केलंय. ती जर रस्ता सरळ केला असता त्या वळणात 58 लोकांचा जीव गेला. एक रस्त्याला एक वळण चुकलं, 58 लोक गेली. 300 किलोमीटर रस्ता चुकला असता तर पुढची पिढी बर्बाद झाली असती. म्हणून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये आवाज उचलला आणि विधानसभेत आवाज उचलल्यानंतर काय होतं? आपल्या मतदारसंघातनं 90 किलोमीटर रस्ता जातो. 1 किलोमीटरचा खर्च आहे 100 कोटी रुपये. 90 गुणिले 100 किती झाले? 9,000 कोटी रुपये त्या ठिकाणी मतदारसंघात येत आहेत आणि 100 आणि 50 आणि 10 आणि 20 कोटी लाखात बोलतो. 9,000 कोटी रुपये पुढच्या 5 वर्षात या भागात येतील आणि या भागाचा कायापालट होणार आहे. आणि मग विरोधी पक्षात होतो, काम करत असताना माझी गोष्ट ऐकली जात होती. अनेक विषयावरती बोलत असताना बायासाहेब कुर्डवाडीमध्ये बारलोणीच्या एका मुलानं चक्री गेम मध्ये 90 लाख रुपये हरले आणि त्या ठिकाणी गळफास लावून घेतला. तो विषय लवळचे पोर होती, बारलोणीच्या पोरानं. आणि मग त्या ठिकाणी प्रश्न मांडला विधानसभेमध्ये, प्रश्न मांडला चक्री गेम बंद झाली पाहिजे. हा ऑनलाईन गेम मुळे त्या ठिकाणी शेतकऱ्याची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. एक धाराशिव जिल्ह्यातलं बावी म्हणून गाव आहे, त्या बावी गावच्या पोरानं 1,05 लाख रुपये त्या चक्री गेम मध्ये हरला आणि हरल्यानंतर काय केलं? आता सावकार दारात बसायला लागलाय म्हणून स्वतःच्या पोराला, बायकोला त्या ठिकाणी विष पाजलं आणि मारून टाकलं. त्या बाईच्या पोटात देखील बाळ होतं आणि स्वतः त्या ठिकाणी विष प्याला, अख्खं घर संपवलं चक्री गेमच्या नादात. आणि ही व्यथा त्या ठिकाणी विधानसभेत मांडली. स्वतः मुख्यमंत्र्यांनी उठवून उत्तर दिलं की त्या ठिकाणी आम्ही त्याच्यावर बंदी आणू आणि ती केंद्र सरकारचा अधिकार आहे. आणि मग त्या बंदीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना मी दुसरा विषय मांडला की या देशातले क्रिकेटर असतील, हिरो हिरोईन असतील, ही लोक ह्याची जाहिरात करतात म्हणून ही लोक बोलतात, तर ती जाहिरात बंद झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतच उठून सांगितलं की जाहिरात तात्काळ बंद केली जाईल आणि लोकसभेमध्ये हा कायदा पारित केला जाईल. विधानसभेत विचारलेला प्रश्न लोकसभेत कायदा पारित होऊन ह्या चक्री गेम आणि असल्या भूलथापायाच्या गेम बंद झाल्या. आणि मग एका लोकप्रतिनिधीने मांडल्यानंतर कितीपर्यंत परिणाम जातो आणि मग कितीतरी गोरगरिबाची घरं उद्ध्वस्त होणारी राहतात. म्हणून तुमचा आमदार बोलला पाहिजे, विधानसभेमध्ये आवाज उठवला पाहिजे. म्हणून मला त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली. आतापर्यंत म्हणायची ह्याला निधीच नाही, आता कसा देणार आहे? अरे आता तिजोरीच्या चाव्याच अजिता दगडायच्या, आता कसं? आणि मग 2 राष्ट्रवादी काँग्रेस एक होण्यापेक्षा 2 परिवार पवार कुटुंब एकत्र व्हावं ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटणारी भावना मी अनेक वेळा त्या ठिकाणी बोलून दाखवली. आणि याला आता त्या ठिकाणी दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. आणि मग संधी होती बाळासाहेब की मागचं झालं गेलं विसरून जावा. 2 राष्ट्रवादी एक झाले. त्या कल्याणराव काळे साहेबांनी मोठ्या मनानं म्हणलं असतं की आता अभिजित आपण मिळून करू. आम्ही म्हणलं असतं चेअरमन साहेब तुम्हीच आमचं नेतो. पण मला वाटायला लागलं आयला माझं नशीब किती मोठं आहे, ही जिकडं जाईल तिकडं पडतंय, माझ्याकडनं गेलं बरं झालं. आता जिथं गेलंय त्याचं काय करणार रे बाबांनो. पालकमंत्री महोदय जपून राहावं, काय नाही तर ती लय अपशकुनी आहे. माझी विनंती आहे निवडणूक विकास कामावर बोलू.
विधानसभेमध्ये मांडलेले प्रश्न असतील, उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण विकास कामं काय करणार आहे ह्याच्यावर बोलू, उद्याचा विकासाचा आराखडा बनवू, पंचायत समितीचं कामकाज कसं चालेल ह्याच्यावरती बोलू, पंचायत राजमध्ये आपल्याला ज्या पद्धतीने काम करायचं त्याच्यावर बोलू. माझ्या महिला भगिनींना जे 50% आरक्षण शरदचंद्र पवार साहेबांनी दिलंय त्या आरक्षणावरती बोलू, ह्या माझ्या भगिनींना त्या ठिकाणी स्वयंपूर्ण करू, उद्याचा विकासाचा गाडा त्यांच्या हातात देऊ. आणि मग मगाशी बघा अमोलदादाची आमची कन्या श्रद्धा 22 वर्षाची उच्च शिक्षित मुलगी, त्या ठिकाणी तिच्यासारख्या तरुणीला आम्ही संधी देण्याचं काम केलंय. आणि मग दुसऱ्या बाजूला ह्या अमोलदादा घरातला ग्रामपंचायत सदस्य नाही, परंतु त्या आमच्या भगिनीला माझ्या लेकीला त्या ठिकाणी संधी देण्याचं काम आम्ही केलंय. आणि मग आम्हाला जे जे नवीन काम करणार आहे, ज्याच्यात स्पार्क आहे, जे त्या ठिकाणी पुढे येऊन या लोकांची सेवा करतील अशांना काम करण्याची आम्ही संधी या ठिकाणी देतोय. मी या निमित्तानं आज आपल्याला पत्रकार बंधूंना देखील एक विनंती करायची की आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलाय, परंतु जिथं आमच्या लढाईच्या पक्क्या झाल्या तिथं त्या ठिकाणी शुभारंभ झालाय. आता आमचे बोलणं चालू आहे. मग शिवसेना उद्धव साहेब ठाकरे साहेबांच्या बरोबर चालू आहे, भगीरथदादा बालके साहेबांबरोबर बोलणं चालू आहे, शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची त्याच्याबरोबर बोलणं चालू आहे, आम्ही आमच्या सोबत असलेले काँग्रेस अशा सगळ्यांशी बोलणं करून 27 तारखेपर्यंत आम्ही मागे पुढे सरकून त्या ठिकाणी एकत्र लढण्याची भूमिका आम्ही घेऊन जातोय. आज 8 जिल्हा परिषद मध्ये 8 उमेदवार आणि 16 पंचायत समितीमध्ये 16 त्या ठिकाणी अर्ज आम्ही भरून ठेवले. आणि मग आमच्या सगळ्या उमेदवाराला त्या पद्धतीने आम्ही भूमिका घेतली. उद्या जर आपल्या काही गण आपल्याला त्यांना सोडावं लागले तर सोडून आम्ही एकसंघ लढण्याची भूमिका पुढच्या काळात घेणार आहे आणि त्याच दिशेनं आम्ही पुढच्या काळामध्ये काम करू. ज्या लोकांना बाजूला ठेवायचंय त्यांना बाजूला ठेवत पुढच्या काळात आपण काम करूया. मी प्रत्येक उमेदवाराला त्या ठिकाणी उठून उभा राहायची आणि हात जोडून मत मागण्याची विनंती करतो. करकम सर्वसाधारण गटातून बाळासाहेब मारुती देशमुख, त्यांना पूरक आमच्या श्रद्धाताईचा भरलाय. बोसे गटातून षण्मुखी भारत कोरके, त्यांना त्यांच्या वहिनींचाच पूरक भरलाय. रोपळे म्हणजे हा जिल्हा परिषद गट, ह्या जिल्हा परिषद गटातून गीतांजली हनुमंत साळुंके, त्यांना पूरक सावलीताईंचा भरलाय. गोपाळपूरमध्ये सुनंदा हनुमंत पवार, याचबरोबर वाखरी गटातून मयुरी संतोष बागल, त्या बाळवणी गटातून सुप्रिया सुनील गायकवाड, टाकळी जिल्हा परिषद गटातून शत्रुघ्न दगडू रणदिवे, पंचायत समिती उंबऱ्यातून शहाजी मुळे, करकम पंचायत समिती गणातून श्रद्धा अमोल शेळके, त्याचबरोबर बोसे पंचायत समितीमधून भाग्यश्री अण्णा उसनर आणि त्यांना पूरक समता काकासाहेब पवार, महादेव मारुती जाधव गुरसाळे गणातून, सुस्ते गणातून सावली अतुल गायकवाड, त्याचबरोबर पुळूज शेंडगे वर्षाराणी भिवा, गोपाळपूर मधून तारामाई रामचंद्र मोरे, अमृता अमोल पाटील त्यांना पूरक, त्याचबरोबर शिंदे जयश्री औदुंबर, वाखरी गणातून अण्णा बलबीम भुसनर, पटवर्धन कुर्ली गणातून प्रमिला सोमनाथ झांबरे,
त्यांना पूरक दीपाली सागर नाईक नवरे, बाळवणीमधून गोपणे अभिमान जालिंदर, पळशी गणातून लोखंडे अक्काबाई बबन आणि त्यांना पूरक अर्चना आबासाहेब रणदिवे, संदीप मांडवे, अमोल पाटील आणि मग बाकीचे सगळे, शुभांगी प्रवीण भोसले, वर्षा दीपक भोसले, नानांचे ते आले नाहीत ना देशमुख, आणि यामध्ये आम्ही सगळेजण जरी 8 गट आणि 8 गणात 16 गणात आम्ही उमेदवार भरले असले तर खासदार साहेब, वसंतनाना आणि आम्ही बघून त्या ठिकाणी एकसंघ येऊन ही निवडणूक लढण्याच्या दृष्टीनं वेळ 27 तारखेपर्यंत घालवण्यापेक्षा प्रचाराचा शुभारंभ करून ज्यांनी सुरुवात केली, माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की घड्याळ आणि तुतडीच्या समोरचे असलेले हे सर्व उमेदवार उद्या 5 तारखेला आपलं बहुमोल मतदान करून घड्याळ आणि तुतारीच्या समोरील बटन दाबून या सर्वांना निवडून द्यावं. खासदार साहेबांनी जो केंद्रात नसेल, राज्यातनं आम्ही ज्या योजना राबवतोय, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये रोज जाऊन बसणं होणार नाही आणि मग राज्याचा कारभारातला काही अंश म्हणून काम करत असताना, मतदारसंघामध्ये 134 गावामध्ये फिरत असताना आज लोकप्रतिनिधी म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांनी हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं जाळ तयार केलंय. त्यामध्ये या सर्व उमेदवाराला संधी द्यावी एवढं नम्र आपल्याला आवाहन करतो. या सर्व उमेदवाराला प्रचंड असं आपलं मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून द्यावं ही विनंती करतो. मोठ्या संख्येने आपण सगळेजण सहभागी झाला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबासाहेब. यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाचे सत्ता केंद्र माढा लोकसभा मतदारसंघाचे धुरंधर खासदार मान्य श्री धैर्यसिंह भैया मोठे पाटील यांना विनंती करतो